नमस्कार, मी भीमराव काजळे पाटील. इंडिया माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन चर्चा. आज आपण घेऊन आलोय नवीन चर्चेमध्ये हर्षवर्धन पाटील यांना पडली तुतारीची भुरळ. म्हणजे हर्षवर्धन पाटील बीजेपी मध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना साखर जे भारताच्या म्हणजे देशामध्ये नवीन सहकार खातं निर्माण झालंय, त्या साखर कारखान्याचं त्यांना भारताचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाने केलंय. ते हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी, त्या तुतारीची भुरळ पडली. त्याचं कारणही तसंच आहे. त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर कोल्हापूर येथील समरजित घाडगे, कागल विधानसभा मतदारसंघातील जे हसन मुश्रीफ यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना समरजित घाडगे हे भारतीय जनता पक्षामध्ये होते. भारतीय जनता पक्षाचे ते कोल्हापूर जिल्ह्यातले मोठे लीडर आहेत. परंतु ती जागा सध्या अजित पवार गटाकडे असल्यामुळं हसन मुश्रीफ यांनाच ती जागा कागल विधानसभेची मिळणार. त्यामुळे समरजित घाडगे यांची पंचायत होऊन बसली आहे. म्हणून समरजित घाडगे यांनी सध्या शरद पवार यांची तुतारी हातात घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यांनी भेट देखील पवार साहेबांची घेतली आणि थोड्या दिवसातच म्हणजे उद्या किंवा परवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जातो. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील देखील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून जवळपास 30,000चं लीड हे तुतारीला मिळालेलं आहे. इंदापूर, दौंड, बारामतीमध्ये देखील 47,000चं लीड हे तुतारीला मिळालेलं आहे. दौंडमध्ये देखील 30,000च्या दरम्यान तुतारीला लीड मिळालेला आहे. त्यामुळं तुतारीची भुरळ ही खडकवासला मतदारसंघ वगळता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघात तुतारीची भुरळ चांगल्या प्रकारे पडली असं म्हणावं लागेल. त्यातच काल परवा हर्षवर्धन पाटील यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त देखील सुप्रिया सुळे यांचा त्यांना वाढदिवसानिमित्त फोन आला, शरद पवार यांचा त्यांना फोन आला, त्याचबरोबर रोहित पवार यांचा देखील वाढदिवसादरम्यान फोन आला. परंतु हा नुसता फोन नसून तुतारीवरती निवडणूक लढवावी याचे हे स्पष्ट संकेत आहेत. गेल्या आठवड्यात हर्षवर्धन पाटील हे दिल्लीला असताना पवार साहेब देखील दिल्लीला होते. त्यावेळी गुप्त अशी भेट हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची घेतली. त्याची चर्चा फार मोठी झाली नाही, परंतु हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली हे मात्र सत्य आहे. इंदापूर तालुक्यामध्ये तुतारीला 30,000च्या वरती मताधिक्य मिळाल्यामुळं तुतारीवरती प्रवीण माने निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. गेल्याच काही दिवसामध्ये प्रवीण माने यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना प्रवीण माने यांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. परंतु या अगोदर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये, लोकसभेच्या प्रचारामध्ये सगळे इंदापूर तालुक्यातील सगळे पुढारी हे अजित पवार गटामध्ये सामील झाले होते, अजित पवारांच्या पाठीमागे फिरत होते. परंतु आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांची वाट धरली होती, शरद पवार यांच्या तुतारीचा प्रचार केला. त्यामुळे त्या काळात असं वाटत होतं की आप्पासाहेब जगदाळे यांनाच तुतारीची उमेदवारी मिळणार. परंतु त्यानंतर प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळं त्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी ही शरद पवार यांच्या गटाची प्रवीण माने यांना मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. परंतु पवार साहेब यांनी असा डाव टाकला की हर्षवर्धन पाटील यांना देखील तुतारीची भुरळ पडल्याचं दिसून येत आहे. तर हर्षवर्धन पाटील हे तुतारीवरती निवडणूक लढल्यास दुरंगी निवडणूक होईल. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट घड्याळाच्या चिन्हावरती दत्ता भरणे यांचं तिकीट जवळपास फिक्स झालेलं आहे. कालच दत्ता भरणे यांनी सांगितलं की आघाडीमध्ये जर हर्षवर्धन पाटील यांना जर तिकीट मिळालं तर मी हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार करेन असं सूचक विधान दत्ता भरणे यांनी केलं होतं. त्याच अनुषंगाने हर्षवर्धन पाटील हे तुतारीकडं जातील याची देखील शंका नाकारता येणार नाही. जर दुरंगी निवडणूक झाली तर मात्र
दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातच होईल आणि प्रवीण माने यांनी जर अपक्ष निवडणूक लढवली तर मात्र तिरंगी निवडणूक होईल। परंतु प्रवीण माने हे अपक्ष निवडणूक लढवतील असं सध्या तरी चित्र तालुक्यामध्ये नाही। त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील याच्या बातम्या आत्ताच्या नाही, याच्या बातम्या 2009 साली देखील अशाच आल्या होत्या की एक काळ असा येईल की हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहतील, त्याचेच हे आता संकेत आहेत। त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा असा पुढारी पेपरला एक फोटो आला होता की या बाजूला एक गाडी टाटा सुमो, या बाजूला एक, आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते बसले। तर त्याचा उद्देश असा होता त्या बातमीचा की इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फक्त गाडीत मावतील एवढेच कार्यकर्ते राहिलेत असा त्याचा उद्देश होता। परंतु त्यानंतरचा काळ असा झपाट्याने बदलला की 2 टर्म राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला। परंतु सध्या ते जे मागचं बाकीत होतं तेच बाकीत आज खरं ठरताना आपल्याला दिसत आहे। फक्त चिन्ह बदललंय, घड्याळ चिन्ह होतं ते आता तुतारीवरती निवडणूक लढवतील, पण शरद पवार गटात उमेदवार होतील हे बाकीत 2009चं आज सत्यात उतरताना दिसत आहे। जर आघाडीमध्ये म्हणजे शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट जर याच्यामध्ये जागा वाटपामध्ये जर सटिंग आमदारांना जर जागा सोडल्या तर ही जागा दत्ता भरणे यांनाच मिळणार आणि हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागेल असं जाणकारांचं मत आहे। परंतु अपक्ष निवडणूक न लढवता इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 30,000ची आघाडी ही तुतारीला मिळालेली असल्यामुळे सध्या तरी हर्षवर्धन पाटील यांना तुतारीची भुरळ पडल्याचे दिसत आहे। म्हणजे ही जागा जर इंदापूर विधानसभेची जागा जर दत्ता भरणे यांना गेली तर हर्षवर्धन पाटील यांच्या पुढे पुन्हा इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे अपक्ष उभं राहण्याशिवाय पर्याय नाही। आणि अपक्ष उभं राहिलं तर मात्र गणित काहीही असू शकतं। त्यामुळं हर्षवर्धन पाटील देखील चाचपणी करतायत का काय असा देखील प्रश्न उपस्थित आहे। म्हणजे जर तुतारीकडून आपण उभे राहिलो तर तुतारीला 30,000पेक्षा अधिक लीड हे इंदापूर तालुक्यातून मिळालेलं आहे। असंच 2019 साली 2014 साली ज्या वेळेस महादेवराव जानकर लोकसभेला उभे होते सुप्रिया सुळेच्या विरोधात, त्यावेळेस देखील दौंड तालुक्यानं 25 ते 26,000चं लीड हे महादेव जानकर यांना दिलं होतं। आणि हे लीड पाहून तत्कालीन आमदार तिथले राहुल कोल यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला। राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावरती 2014 साली ते निवडून आले आणि पुन्हा मात्र भाजपवासी झाले। 2019ची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढवली। 2009 साली राहुल कुलचा देखील रमेश आप्पा यांच्याकडून पराभव झाला होता। तर तीच भुरळ आज हर्षवर्धन पाटील यांना पडल्याचं दिसून येत आहे। म्हणजे इंदापूर तालुक्यातून जर 30,000पेक्षा अधिक लीड तुतारीला जर गेला असेल तर मात्र आपण दुरंगीमध्ये सहजासहजी निवडून येऊ असं हर्षवर्धन पाटील यांना वाटत असावं आणि त्यामुळेच ते तुतारीची भुरळ त्यांना पडली आणि तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी असं त्यांच्या मनातून किंवा कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं